पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो. हॉस्पिटलमध्ये आहेस? नाही, घरी आहे. घरी? हॉस्पिटलला नाही गेलीस आज? तुझ्या सासूबाई ठीक आहेत ना? नाही ना रे, झोपल्यात बेडरूम मध्ये. होत आहेत हळूहळू ठीक. अरे त्या दिवशी मी ते फोन स्विच ऑफ ठेवला होता ना माझा, तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि फायर केलं मला. कोण आहे तुझ्या हॉस्पिटलचा डिरेक्टर? आत्ता त्याला फोन करून दाखवतो की कसं फायर करतात. चिल चिल चिल, एवढं काही मोठं झालेलं नाहीये. उलट मलाही बरं वाटतंय, कारण एका आदर्श सुनेचा रोल मी अत्यंत छान पद्धतीने पार पाडते. सो सासू सासरे आणि नवरा सगळे इम्प्रेस आहेत माझ्यावर. आय नो, तुझ्या क्राफ्टमध्ये तू एकदम परफेक्ट आहेस. आणि असं नोकरी वगैरे सोडून तू काय तशी घरी बसण्यातली मुलगी नाही आहेस. 2 दिवस तुला छान वाटेल, पण त्यानंतर यू विल गेट फ्रस्ट्रेटेड. यू नो ना, ही कंपनी तुझी आहे शिल्पी, अँड यू कॅन जॉईन हिअर एनी टाइम अँड ऑन युअर ओन टर्म्स. थँक्यू सो मच विक्रम. मला तुझ्या तोंडून थँक्यू नाही, काहीतरी वेगळं ऐकायचंय. आणि तुला ते माहिती आहे काय? मी जरा गडबडीत आहे, कामात आहे घरच्या. मी करते तुला नंतर फोन. ओके ओके, बाय. अजून किती दिवस टाळशील? खरंच ग जेनिफर, रिक्षा मिळणं इतकं कठीण झालंय ना आता. ऍक्च्युली पाय गॉन झाले. हा चाय चाय चाय, गरमा गरम चाय. ठीक आहे मॅडम, चिंटू स्पेशल चाय. मॅडम मी ऑर्डर बनवून येतो, तोवर तुम्ही चाय प्या. अरे वा चिंटू, गॉड ब्लेस यू. ओके ओके, मेन्शन नॉट. कम अगेन. गुड डे. हाय ग जेनिफर, आपल्या पार्लरची ही सगळ्यात मोठी कमाई ना. अगं आतापर्यंतची सगळ्यात मोठी कमाई असं म्हण. आणि आपल्याला अजून खूप मोठ्या ऑर्डर पुन्हा 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 घ्यायचे आहेत. जेनिफर, तू आहेस ना म्हणून खरंच खूप मोठा आधार आहे ग मला. अश्विनी, मी एक डिसिजन घेतला आहे. कोणता ग? मी ना तुला परमनंटली जॉईन करायचा विचार करते. अँड आय हॅव मेड माय डिसिजन. आपण दोघे मिळून ना हे पार्लर खूप मोठं करूया. जेनी, अगं म्हणजे ना माझ्या मनात पण हे बऱ्याचदा आलं होतं, पण कसं विचारणार ना तुला. माझं पार्लर इतकं छोटं आहे आणि तुझं नुकसान झालं तर म्हणून नाही विचारलं मी. अगं इतका विचार नाही करायचा. अँड आय एम व्हेरी शुअर तू तुझं पार्लर खूप मोठं करणार आहेस. यु नो व्हॉट अश्विनी, तुझ्यामध्ये ना एक जादू आहे. तू एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा ना खूप स्पेशल फील करतेस, है ना? आणि म्हणून तू अश्विनी आहेस. अश्विनी. सो मला तुझ्या या जर्नीमध्ये ना तुझ्या सोबत राहायचंय. तुझ्या बरोबर ह्या पार्लरला खूप मोठं करायचंय. तू खरंच मला जॉईन करणार आहेस? इफ यू अलाव. वेडी आहेस का तू? मला खरंच ना खूप आनंद झालाय. जेनी, अगं हे पार्लर उभं राहण्यामागे ना बऱ्याच जणांचा हात आहे. माझ्या कुटुंबाचा, तुझा, प्राजूचा, सगळेच. आणि ना आपण सगळे मिळून हे पार्लर खूप मोठं करू. पण मला पण तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवंय. हो, जर तुला याहूनही चांगली संधी चालून आली तर तू ती घ्यायची आहेस, थांबायचं नाहीस. आणि तू थांबलेलं मला नाही आवडणार. ओके, आता काही बोलायचं नाही.
प्लीज कीप क्वाइट. ओके. अगं अरे प्राजू, ओ हाय प्राजक्ता. अगं प्राजक्ताला पण गुड न्यूज सांगायला हवी ना, की मी परमनंटली पार्लर जॉईन करते आहे. आणि हो, आता मी आणि अश्विनी दिवसभर एकत्र असणार आहोत आणि प्राजक्ता संध्याकाळी भेटणार. हो ना. आय एम सो सॉरी प्राजक्ता. जेनिफर, काय छळते तिला? ये बस इथे. अगं हो, चहा आहे, हळू. आता जरा शांत होशील का आणि ऐकशील? प्राजू, तुला ना एक गोष्ट सांगायची. आज जेनिफरमुळे आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळाली आणि आम्ही दोघी ती पूर्ण करून आलो. काय सांगतेस? कितीची? 15,000. आशू, मला माहिती आहे की जेनिफरमुळे ना तुला पार्लरला आहे ना खूप मदतच होणार आहे. त्यामुळे ती इथे पूर्ण वेळ थांबली तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये, उलट आनंदच होणार आहे. ओ ग, माझी गुणाची पार्टी. आणि काय ना आशू, तिला जे काम जमतंय ते मला जमत नाही ना, आणि ते जर मला येत असतं तर मीच जॉईन केलं असतं पार्लर. आशू, किती काही झालं ना तरी आपल्या दोघींच्या मैत्रीत दुसरं कोणी येऊच शकत नाही ना. आणि काय माहितीये का, मला एक चान्स मिळू दे. या पार्लर साठी आहे ना मी काहीतरी मोठं करणार आहे. बघ तू, कारण तुझी बेस्ट फ्रेंड मीच आहे ना ग. हो ग. नवऱ्या मुलीला तयार करायला एवढे पैसे देतात? अगं स्त्रियांना सुंदर दिसायची आवड आहे, त्यामुळे आपल्या अश्विनीचा बिझनेस चालतो. तेही बरोबर आहे. आई हल्ली ना तेवढेच पैसे मिळतात. आणि तिथल्या तिथे ना 2 ऑर्डर सुद्धा मिळाल्या मला. किती छान ना. आई, आता आपण मॉल मध्ये जायचं का? संजूला पण घेऊन जाऊ. किती दिवस झाले आपण गेलोच नाही. नक्की जाऊ. अहो, मंगळवारी मंदिरात जाऊया ना प्रसाद वाटायला. चालेल ना ग? हो आई, वाटू. आई, आणि आहे ना श्रावणीचा बर्थडे, तर तिच्यासाठी आहे ना कलर सेट घ्यायचाय. हो अगं, घेऊ. आणि मला नवीन बॅग. अरे हो, घेऊ सगळं. वेडी. खरंच. बाबा, आपण त्या कलर शॉप मध्ये जाऊ ना. तुम्ही जा, कुठे जायचं तिकडे, मी नाही येणार. ऐका ना, असं काय करता तुम्ही? पण चला ना बरोबर. बाबा प्लीज 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 प्लीज. अश्विनी, 15,000 मिळाले, 15 लाख नाही. इतकं प्लॅनिंग कशाला चालू आहे? अहो, ह्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि कुहूचा आनंद. तुला मिळालेली रक्कम सुद्धा छोटीच आहे. इतकं उडू नका, नाही तर तोंडावर पडशील. अहो, हे काय झोपलात का तुम्ही? जेवायचं नाहीये का तुम्हाला? भूक नाहीये मला. असं काय करता हो? इतकी छान गोष्ट झाली आहे, मला एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि तुमचा मूड नाहीये. मला नाही मिळाली ऑर्डर, तुला मिळाली. तुम्ही काय वेगळे आहात? आणि घरात कुणीही पैसा कमवून आणला तरी तो सगळ्यांचाच आहे ना. तुमचा, माझा, दोघांचाही आहे हा पैसा. अजिबात नाही. या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात, समजलं? जो खऱ्या अर्थाने पैसा कमवतो ना, तो पैसा त्याचाच असतो आणि सत्ता आणि पॉवर सुद्धा त्याच्या हातात असते. आता घरात कसली आली आहे सत्ता आणि पॉवर? आणि तुम्हाला जर हा प्रश्न पडत असेल ना, तर एक गोष्ट सांगून ठेवते. तुमचं स्थान ना माझ्यासाठी या घरात तेच आहे जे पूर्वी होतं, आणि ते कधी बदललं नाही आणि बदलणारही नाही. अच्छा, थँक्यू. आता थँक्यू म्हणावं लागेल ना याच्यासाठी. थँक्स नका म्हणू. आपण दोघं ना कुठेतरी बाहेर जाऊ, छान सेलिब्रेट करूया.
अच्छा, म्हणजे काय करायचं नक्की? आपण दोघांनी ना बाहेर जेवायला जायचं. तुम्हाला एक सांगू, जेव्हा मला हे पैसे मिळाले ना तेव्हाच मी हे ठरवलं होतं. डोक्यावर पडलीस का ग? बाहेर आता इतकं समजवलं मी तुला की खर्च नको करूस, पैसा साठव. नाही, तेच करायचंय तुला. याच्यावरच कळतं माझ्या बोलण्याला किती किंमत आहे ती. आता काटकसर करायला हवी, पण छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मारून नये. या छोट्या छोट्या गोड आठवणीच ना आपल्याला आयुष्यभर पुरतात. नाही, मला काही माहित नाही. माझी इच्छा आहे की आपण हा क्षण दोघांनी बाहेर जाऊन एकत्र साजरा करायचा. अहो चला ना, आपण जाऊया. मी अशी जागा बघितली आहे ना जिथे फार खर्च होणार नाही आणि आपल्या दोघांना खूप छानही वाटेल. खूप सुस्त आजकाल. जमतंय बरं. अजूनही शिकते मी. आणि ना यात फक्त प्रेम आहे, पावर नाही. हे ना असलं काही तुम्ही मनात आणू नका. आता चला ना. तुझा ना प्रॉब्लेम काय माहितीये? तुला मला हळूहळू सांगायचंय की मीही तुमच्या बरोबरीची आहे. तुम्ही मला हॉटेलला घेऊन गेलात तर मीही तुम्हाला हॉटेलला घेऊन जाऊ शकते. हळूहळू मला एक्सेप्ट करायला लावायचंय की मी आणि तू समान आहोत. बरोबर ना? एक लक्षात ठेव, मी या डिनरला येणार नाहीये. आज नाही, उद्या नाही, परवा सुद्धा नाही. म्हणून पुन्हा विषय काढू नकोस. अरे बसा. असं काय मागितलं हो मी तुमच्याकडे? तुम्ही मला काल म्हणालात ना इगो पॅम्पर वगैरे करायचं नाही. एक सांगू, तुम्हालाच इगो आहे आणि जरा जास्तच आहे. काय समजायचं मी? हा, तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये का? तुम्हाला माझ्या बरोबर यायचं नाहीये? मी काही मागितलं तर तुम्ही द्यायला तयार नाहीये? यातनं काय अर्थ काढू मी? सांगा ना मला. विषय उगीच वाढवू नको, समजलं? वाढवणार हो, आणि आज तर वाढवणारच मी. वेडी झालीस तू. कोणाची डोकी फिरत नाहीत आणि काय होतं तिचही याच्यात घ्यायचं. आई, बाबा, मला तुमच्याशी बोलायचंय. माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली. मी कधी कुणाशी वाईट वागले? कधी कुणाला त्रास दिला का? नाही ग, काय झालं? कधी घरी कुणाकडे अवास्तव मागणी केली का? कसला हट्ट केला का? बाबा तुमच्याकडे, आई तुमच्याकडे, का ह्यांच्याकडे कधी केला का मी हट्ट कोणता? नाही, अजिबात नाही. काय झालं? मी पार्लरला जाते पण घरातली सगळी कामं आवरून जाते ना बाबा. अगं आई, तू परफेक्ट आहेस, पण तू का विचारते असं? कारण कुहू, मी आज तुझ्या बाबांकडे पहिल्यांदा काहीतरी मागितलं पण ते द्यायला तयार नाहीये. अरे अश्विनी, काय बालिशपण आहे. हो, बालिशपणा तर बालिशपणा, पण मी आज हट्टालाच पेटले. मला जे हवंय ते हवंय. अगं पण काय हवं तुला? बाबा, मला यांना जेवायला घेऊन जायचंय आणि हे नाही म्हणतायत. मला पहिल्यांदा एवढी मोठी रक्कम मिळाली. मला यांच्या बरोबर सेलिब्रेट करावं असं वाटतंय. यात माझं काही चुकतंय का? मला काही स्पेशल करावं असं वाटतंय यांच्यासाठी बाबा. अरे पण तुला असं कधीच वाटत नाही. तू नेहमी सांगतेस की जे काय करायचं ते घरी करूया, सगळ्यांबरोबर करूया. अरे पण कधीतरी वाटू शकतं ना. ते आत्ता वाटलं आणि मला नाही वाटत त्याच्यात काही गैर आहे. जाऊ दे, मला काहीच नको. मी आज जाऊन कुकरच लावते. शेवटी बायकांनाच नवऱ्याचं ऐकावं लागतं. अरे अगं आई, रडू नकोस ना तू. तुमच्यामुळे आई रडतेय. तुम्ही तिला का नाही नेत बाहेर डिनरला? चांगले बाबा आहात ना, मग आईला रडवू नका. राहू दे खूप. तुझ्या बाबांना ना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. अरे श्रेयस,
ती एवढी म्हणते तर जा ना तिच्याबरोबर. कधी नव्हे तो तिचा हट्ट आहे, कर ना पुरा. आई तू तरी माझं ऐकून घे, काय चाललंय? अरे पण एक दिवस ती म्हणते तर तू गेला तर काय फरक पडणार आहे? कधी नव्हे ते अरे सांगते. तुला एवढं वाटलं तर जा ना तू अरे, हो, हो, तिला. काय चाललंय? ए भाई तू रडणं बंद कर बाबा, हे सगळे ओरडतायत मला. हा चल जाऊया, कुठे जायचं तिकडे. मीच काहीतरी टाइमपास. खरंच आपण जेवायला जायचं? मी काय चायनीज मध्ये बोललो आता? म्हटलं ना येतो. अरे, ही हसते काय? आता तर रडत होती. काय उज्ज्वला बाई, तुम्हाला देखील बाहेर जायचं का डिनरला? काहीतरीच का बोलते, शोभत का? म्हणजे तू रडत नव्हतीस? नाटक करत होती, डोळ्यात पाणी पण नाही यायच्या. बाबा, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हो बरोबर आहे, लव्ह अँड वॉर. तू तो श्रावणीकडे जाऊन हिंदी पिक्चर बघणं बंद कर. मग आपण उद्या डिनरला नक्की जायचं. हा ठीक आहे. आई, मी पानं घेते. सरास नाटक करत होती, अजिबात रडत नव्हती आणि तुम्ही लोक सामील झाला तिच्या नाटकात. हो. बाबा, जब सीधी उंगली से घी ना निकले तब उंगली टेढ़ी करनी चाहिए. हाँ? चलो फिर मैं अभी उंगली टेढ़ी करता हूँ. हाँ? काय ग, काय झालं? आता हसत होती आणि आता डोळ्यात अश्रू. किती दिवसांनी असे डोळ्यात आनंद अश्रू आले. किती दिवसांनी असे खळखळून असलोत आपण. अश्विनीला मोठी ऑर्डर मिळाली, घरात आनंदाचं वातावरण आहे. शिल्पी तिच्या घरी सुखी आहे, आपण आपल्या घरी. किती दिवस झाले की या सुखाच्या दिवसाची मी वाट बघत होती, पण तू यायला खूप वेळ लागला हो. खूप बरं वाटतंय मला. अगं दुखतील तुझे हात, राहू दे ना. याला म्हणतात हात दाखवून लक्षण. अरे म्हणजे शिल्पी हिला म्हणाली, सासूबाई तुमचे पाय दुखतायत का, मी जरा चेपून देते, तर ही हो म्हणाली. ही जरा गंमत करूया. काय मग सासूबाईंची अगदी जोरदार सेवा चालली आहे. अहो मी सांगितलं नको पाय दाबूस माझे, पण ऐकतच नाही बघा. दाबू दे दाबू दे, तिलाही बरं वाटत असेल. शिल्पी, तुझे हात दुखतायत का? नाही. अगं नाही काय, नक्की दुखतील तुझे हात, खात्री आहे मला. नाही, तुझे हात दुखून दुखून तुटून पडतील, पण हिचे पाय दुखायचे काय थांबणार नाहीत. काय हो तुम्ही? नाही असं काही नाही, खरंच माझे हात दुखत नाहीये. पण काही म्हणा, फूट मसाज करावा ना तर तो ताईने. आपण मी एक काम करू का, मी उद्या ताईला बोलवून घेतो. काही गरज नाहीये. कशाला म्हणजे? त्या दिवशी पण नाही का मी फोन केला तर ती म्हणाली की ती बिझी आहे, कुठल्या तरी कामात आहे. असू दे, तिला कशाला उगाच डिस्टर्ब करायचा. मी करते आणि मलाही येतो फूट मसाज चांगला. हो ना माई, मी करते ना. ठीक. हो हो, सगळं छान करते हा ही विद्युत. पण शिल्पी, मला मात्र खरंच खूप वाईट वाटतंय ग. माझ्यामुळे नोकरी गेली ना तुझी. माई, तू महत्वाची की नोकरी, असं शिल्पी म्हणत होती काल, नाही का ग? गुणाची आहे माझी सून. झोपली सुद्धा. झोपेत सुद्धा किती गोड दिसते ना. सॉरी, मी गंमत केली म्हणून तुम्हाला राग आला का? पण मला ना आज काही ऐकायचंच नव्हतं तुमचं, म्हणून अहो मी ना तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. थांबा. हे काय आता?
काय केलं? शर्ट? आता हे नवीन शर्ट का घेतलंस? अहो आपल्याला उद्या डिनरला जायचंय ना, तेव्हा हे शर्ट घालून तुम्ही चला. अच्छा, म्हणजे प्लॅनिंग ऑलरेडी झालेली आणि तू गृहीती धरलेलं की मी तुझ्याबरोबर येणार आहे जेवायला. काय हो, एक संध्याकाळच तर मागते. तुम्हाला नाही का आवडत माझ्या बरोबर बाहेर यायला? अश्विनी, का नाही आवडणार मला यायला तुझ्या बरोबर? हं, बायको आहेस तू माझी. पण तेच तर आहे, तू बायको आहेस, तू सगळं करतेस, मी रिकाम टेकडा बसलोय, माझ्याकडे पैसे नाही, बिल तू भरणार. नाही आवडत का मला हे सगळं? ऑकवर्ड होतं मला. आता काहीही बोलताय तुम्ही. तुम्ही आमच्यासाठी कमी करता का? आणि असं अजिबात बोलायचं नाही. मला काही माहित नाही. उद्या आपण डिनरला जायचंय आणि तुम्ही हे शर्ट घालायचंय, बस. ठीक आहे, आता जातोच आहे तर मग शर्टही घालू. काय थँक्यू. थँक्यू? ठीक आहे, उठेल ना ती. आता मी माझ्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं पण नाही ठेवू शकत का? ठेव आता काय. ब्युटी पार्लर उघडल्यापासून जामच गट झालेत तुझ्या.